तर आज आपण चाललो आहोत अलिबागला. ही माझी बायको, ही माझी गाडी. नमस्कार. तर आज आपण चाललो आहोत अलिबागला. ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं थोडंसं लवकरच, पण आता ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि तिकडे 12 वाजताचं चेक इन आहे. तर लेट्स सी आपण 12पर्यंत पोहोचतोय का. डन. हां, आर वी रेडी निघायचं. सो हिअर इज आवर राईड. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल ना की अलिबागला एवढ्या लांब हे बाईक घेऊन का चाललेत. तर तुम्हाला एक छान आणि सोपा असा रूट दाखवतो. आम्ही ठाण्याहून निघालो नागाव बीचसाठी. तेव्हा मॅपमध्ये डिस्टन्स होतं 105 किलोमीटर्स, म्हणजे 105 किलोमीटर. यामध्ये तुम्हाला ठाणे, नवी मुंबई, पेण, अलिबाग असं जायला मॅप सजेस्ट करत होतं. बट आपण जायचं नवी मुंबईमधून कारंजा जेट्टीला. तिथून रेवास जेट्टीसाठी इझिली बाईक घेऊन जाता येतं आणि ते पण अगदी कमी अमाऊंटमध्ये. सो असं या रूटनं डिस्टन्स होईल 90 किलोमीटर्स. मग हे पाहून म्हटलं चलो आज कुछ तुफानी करते हैं. मग काय घेतली बाईक आणि निघालो. बट इकडे आलं कळालं आम्ही एकटेच तुफानी नाही करत आहोत. इथे खूप लोक आहेत असे. 16 गाड्या आहेत आपल्या पुढे. पुढच्या बोटमध्ये पण नाही येणार. तिला जायला 15 मिनटं, यायला 15 मिनटं, तिकडे थांबायला 15 मिनटं, पाऊण तास. मग आम्ही चुपचाप मॅप दाखवेल तसं बाय रोड जायला निघालो. पण म्हटलं येताना कितीही वेळ लागू दे, यायचं बोटनेच. वाटेत खूप भूक लागली होती, सो आम्ही ब्रंच केला. हे बघा, हा वॅकेशनला आल्यावर सुद्धा ऑफिसच्या कामातच बिझी आहे. एक सेंटर झोनमधून घेतला ना, आता एक कन्फाईन झोनमधून घ्या ना. रिसॉर्टला पोचायला थोडा लेटच झाला, म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजले. नागावमध्ये आम्ही हा बीचपासून जवळच असा हा छानसा स्टे बुक केला होता. पोचलो आणि ही बाग बघून सगळा थकवा नाहीसा झाला. इथे एंटर केल्यावर ना समोरच लाईक पार्किंग एरिया टाईप्स आहे. तिथून वर आपल्याला रूम्सकडे जायला आहे एंट्री. रूम बेसिकच आहेत, बट खूपच छान, स्वच्छ आणि हायजेनिक आहेत. यातील काही रूमसोबत स्पेशियस अशी गॅलरी आहे, जिथे तुम्ही छान असं वेळ घालवू शकता. सोबतच इथे ऑथेंटिक आणि होम कुक्ड फूडचा पण ऑप्शन अवेलेबल आहे. काय मग जेवणात काय आज? ओके, सो बोथ ऑफ अस आर हॅव्हिंग फिश थाली. तर माझी आहे बोंबील थाली आणि प्रफुलची आहे सुरमई थाली. सो आम्ही एक पीस एक्सचेंज केला. हा रस्ता आहे. इकडे फिश फ्राय आहे, बोंबील फ्राय. हा त्याचा सुरमई फ्राय मी एक टेस्ट करण्यासाठी घेतला आहे. इकडे सलाड, लिंबू, पिवळा लिंबू, शडाब आणि तांदळाची भाकरी. अँड हिअर इज द सोलकढी. वी ऑल्सो हॅव राईस. तो आम्ही नंतर घेऊ. सांग मग कसं टेस्ट कशी आहे सांग प्रत्येकाची. आधी मी फक्त बोंबील. येस, मोस्ट फेवरेट. सुरमई आपण नेहमीच खातो. नाही कळालं? ओके, मला वाटलं नाही कळालं टेस्ट. कळलं थोडं स्पाइस आहे पण छान आहे. म्हणजे मला सोलकढी जास्त आवडत नाही, पण ही मस्त आहे, एकदम थंड आहे आणि अशी एकदम मस्त आहे. छान आहे. पण याच्यामध्ये ते असं थोडंसं असं होतं ना काहीतरी. हां, ठीक आहे, मला आवडते, मला देऊ शकते. थँक्यू सो मच. आय एम गोइंग टू हॅव दिस. ओके, उरलं तर देईल, बॅड लक. उरलं तर तुला देईल. चल बांगर इकडे सांभाळून तुझ्यापासून. आता पटकन उठून घे. तिला पण काय तर हवं आहे. काहीच नको आहे तिला. काय? तिला फिश हवं आहे. आपण गोव्याला गेलो होतो तिकडे तो कुत्रा होता ना, तशी वाटली मला ही मांजर. सो आता आम्ही निघालोत नागाव बीचला. वाजले 5:30, थोडं लेटच झालं आहे, पण ठीक आहे, जेवढा वेळ मिळेल सनसेटपर्यंत आम्ही आधी मस्त फोटोज काढू आणि मग काय एन्जॉय करायचं. फोटोच पहिला. ऑब्विसली सनसेट लवकर होतं तर मग फोटोज लाईट असतानाच काढायचे ना.
एक ऑब्झर्व केलंस काय मोबाईलचं कवरचा कलर म्हणजे कपड्यांचा कलर माझ्या चपलांचा कलर काइंड ऑफ सिमिलरच आहे. शाहरुख खान हाय. काय फोटो झाला काढून? हुशार आहे तुझी बायको, फोटो आधी काढला. सो आता आम्ही आहोत नागाव बीचवर आणि विचार केला होता थोडं अर्ली मॉर्निंग येऊ, पण ऑब्व्हियसली थोडंसं रात्री झोपायला उशीर झाला, मग आता सकाळी उठायला थोडा उशीर झाला. सो ठीक आहे, आता आम्ही मस्तपैकी नागाव बीचवर आहोत. थोडेफार फोटोज व्हिडिओज काढलेत आणि इथे प्रफुल्ल आता ट्रायपॉड सेट करतोय. तुझ्या चेहऱ्यावर अंधार येईल म्हणून ह्या साईडने आली आहे. व्हॉट आर यू ट्राईंग टू डू? मी माझा मोबाईलची कॅमेरा टेस्ट करतोय. ओके, आय टोल्ड देम यू आर ट्राईंग टू सेट द ट्रायपॉड, बट ठीक आहे, व्हॉटएव्हर. तुझा फोनचा वाट बघतो. माझा फोन नाही बाबा, मी नाही पाण्यात रिस्क करणार आहे. झालं बीच फिरून? खूप हेल्प केली. संपली आपली छोटूशी दिवाळी नाही, दिवाळीमधून हा निघालाच नाही अजून बाहेर. संपली आपली छोटूशी अलिबाग ट्रिप. आता काय उद्यापासून ऑफिस. आजचा अजून पूर्ण दिवस आहे, लगेच उद्याची आठवण करून देऊ. उद्यापासून ऑफिस. नको ती आठवण करून देऊ लगेच. सो आता झालं मस्त, बीच वगैरे फिरून झालं, आपण रिटर्न जायला निघालोच होतो. मध्येच आपल्याला आठवतंय की आपली चपला कुठे आहेत. माझ्या लक्षात होतं, घंटा लक्षात होतं, मी आठवण केली तेव्हा तुला आठवलं. शोधा आता चपला कुठे आहेत. हे काय दिसतंय ते हा. कोणाचे तर आहेत. आय होप आपल्या असतील. एक्झॅक्टली, आय होप आपल्या असतील, बट कोणाच्या तरी दिसत आहेत, बट माहीत नाही आमच्याच आहे का. आता आम्ही चपला एकीकडे काढल्या होत्या आणि फिरत इकडे तिकडे होतो, तर बघू आपल्या चपला आहेत का. ही माझी बायको, ही माझी गाडी आणि आम्ही चाललो. सो आता आम्ही आहोत रेवस चेट्टीच्या इथे आहोत आम्ही, आणि इथून आता आम्ही जाणार आहोत करंजाला, सो दॅट तिकडून उरणवरून मग आपण रिटर्न घरी जाऊ ठाण्याला. सो इथून ते करंजाला आपण फेरीमधून जात आहोत, आणि आपला ट्रॅव्हल टाईम किती आहे? 15-20 मिनिट्स. येस, अराउंड 15 to 20 मिनिट्स आहे. ह्याच्या आधीची 2:30ची होती, ती जस्ट मिस झाली आमची. ह्या 3मध्ये पहिलीच गाडी आहे. येस, त्यामध्ये बाईकची जागा फुल झाली होती, सो आमची बाईक जस्ट बिकॉज ऑफ कपल ऑफ सेकंड्स मे बी आम्ही आधी आलो असतो तर त्याच्यात जाऊ शकत होतो,
बट ठीक आहे, याच्यामध्ये आपला पहिलाच नंबर लागला आणि आता अर्धा तासाचं वेटिंग आहे, त्यातले 10 मिनटं झालेत. सो विथिन 20 मिनिट्स वी आर लिव्हिंग फ्रॉम हिअर. मांडवा जेटीला पण आपण चेक केलं होतं, पण तिकडे Entry रात्री ferries. 8 वाजेपर्यंत सगळ्या फेरीज फुल होत्या. ऑनलाईन बुकिंग झालं होतं तिकडचं, येस, तू वेट करण्यामध्ये काहीच पॉईंट नव्हतं. ऑब्विसली वीकेंड असल्यामुळे ऑनलाईनच बुकिंग करून टाकतात लोक, राईट. सो ते फुल झालेलं. सो ठीक आहे, पोचू आता आपण लवकरच. मग तिकडून बाय रोड आपल्याला किती वेळ लागतो पुढे? 1.5 तास. मग 1.5 तास, बेसिकली 2 ते 2.5 तासात आम्ही घरी पोहोचतो इथून. चलो देन. बेसिकली मांडवा टू भाऊचा धक्का M2M फेरीजने जर आपण गेलो तर 600 रुपीज पर पर्सन आणि 200 रुपीज व्हेकलचे, असे एकूण 1400 रुपयेच्या आसपास होतात. आणि इकडून जर आलो आपण रेवास टू कारंजा जेट्टी, त्यामध्ये 30 रुपीज पर पर्सन आणि गाडीचे 55, असे ओन्ली 115 रुपीज होतात. त्यामुळे खूपच स्वस्त ऑप्शन आहे हा. आमच्या अलिबागच्या या स्टेचे डिटेल्ड एक्सपेन्सेस म्हणजे स्टेसाठी आम्हाला 2300 रुपीज लागले. त्यामध्ये ब्रेकफास्ट पण इन्क्लूड होता. 3 टाईम्सचं फूड हे अप्रॉक्सिमेटली 2000 रुपीज लागले. फ्युएलचे 600 रुपीज, असे टोटल फक्त 4900 रुपीज लागले. म्हणजे 5K पण कमी खर्च आला. सो मुंबई किंवा ठाण्यामधून कोणाला अलिबागची स्वस्तात मस्त अशी ट्रिप करायची असेल की या पद्धतीने नक्कीच करू शकता. म्हटलं आपण तर आलो बाहेर, पण आपली गाडी अजून तिकडेच आहे. सो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.